सर्वप्रथम सर्वांना जय जोहार। मी सापुऱ्यातला वाघ बोलतो। मी नर्सिंग कॉलेजमध्ये आम्ही गाठ टाकली। तिकडे आमदार किशोर दराडे आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांचे पैसे लुटत होता। त्या पिरियडला आम्ही विद्यार्थी संघटन तिथे गेलो आणि त्यांना विचारला की बाबा आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांचे पैसे तुम्ही का घेताय, आदिवासी गोरगरीब विद्यार्थ्यांचे पैसे तुम्ही का लुटताय। तर त्यांनी आमच्यावर केसेस दाखल केले तरी आम्ही घाबरलो नाही। तो मुद्दा घेऊन आम्ही मुंबईला गेलो। मुंबईला जाऊन तिकडं जे आपले आरोग्य मंत्री आहेत त्यांना आम्ही निवेदन दिल्या, सगळे पुरावे दिले, जेवढे पण ऑनलाईन आमच्याकडे पुरावे होते सगळे त्यांच्या पुढे सादर केले। तरी त्या मंत्र्याने त्या आमदार किशोर दराडेला एकही त्यांच्या चौकशी न लावता आमच्या विद्यार्थ्यांवर आणि आमच्या पदाधिकाऱ्यांवर FIR दाखल केला। पहिल्या गोष्टीमध्ये जे स्कॉलरशिप मिळतोय त्या स्कॉलरशिपमध्ये FIR दाखल केला। पहिल्या गोष्टीमध्ये जे स्कॉलरशिप मिळतोय त्या स्कॉलरशिपमध्ये हे आदिवासी विभाग काय म्हणतोय की आदिवासीकडून 1 रुपया नाही घ्यायचा। मग कोणत्या बेसिसवर हे नर्सिंग कॉलेजवाले आदिवासी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतात। ते आमच्यासारखे पदाधिकारी जर त्यांना विचारायला जातात की हा आदिवासी हा लाजाडू समाज आहे, आमच्यासारख्या वाघांचे ते भिडले नाही, तर आम्ही गेले आमच्यावर केसेस केले। असे असंख्य महाराष्ट्रातले जेवढे पण नर्सिंग कॉलेज आहे प्रत्येक नर्सिंग कॉलेजमध्ये हा बंडखोर चालतो। आणि आम्ही गेल्या 3-4 नर्सिंग कॉलेजमध्ये गेलो। त्या नर्सिंग कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांचे पैसे रिटर्न दिले, पण ज्या काय आमदार होता त्या आमदारला वाटलं की भाई हे काय करतील, हा आदिवासी लाजाडू समाज आहे, हा आदिवासी समाज नेहमी माघारून जातो, पण हा आदिवासी वाघ कधी माघार नाही होणार। त्यांना कोर्टात पर्यंत घेऊन जाऊ आम्ही। आणि कुठेही आपल्या महाराष्ट्रात जिथे नर्सिंग कॉलेजमध्ये हा डोनेशन प्रकार चालू आहे, हा डोनेशन प्रकार आपल्याला बंद करावा लागेल। कारण आपला आदिवासी समाज, आपला आदिवासी गोरगरीब शेतकरी 300 रुपये रोजानी जात असतो, जातो का नाही? 300 रुपये रोजानी काम करणाऱ्याकडून 1-1 लाख रुपये डोनेशन घेतात। असे निर्लज्ज आमदार आपल्या इकडे बसलेले, स्वतः शिक्षण पदवीमधून आमदार झालेले, पण आपल्या आदिवासीकडून पैसे लुटतात आणि त्याच पैशाने हे कॉलेज उभं करतात। आणि ज्या याच्या विरोधात बोलतात त्यांच्यावर पोलिसांना लावून हे केस करतात। ते